नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की गोपाळच्या अंगावर पाणी टाकून इंदू पळत मुक्ता मॅडमच्या ऑफिसकडे जाते आणि गोपाळला दिसू नये म्हणून एका गाडीमागे लपून बसते. तेव्हा तिथे मुक्ता मॅडम येतात आणि त्यांचं लक्ष इंदूकडे जातं. त्या हळूहळू इंदूजवळ जातात, पण इंदूचं त्यांच्याकडे लक्ष नसतं. इंदू लपून गोपाळला बघत असते. गोपाळसुद्धा इंदूला शोधत शोधत तिथे येतो. मुक्ता मॅडम इंदूला विचारतात, काय झालं? इंदू घाबरून म्हणते की मला वाचवा. मग मुक्ता गोपाळला आवाज देतात आणि म्हणतात की पोरा काय पाहिजे? गोपाळ म्हणतो की अहो ती लहान मुलगी बघितली का हो? मुक्ता मॅडम म्हणतात की शाळेतली लहान मुलगी का? इंदू हाताने खुणावून सांगते की सांगू नका. मुक्ता मॅडम गोपाळला दुसरीकडे हात दाखवत म्हणतात की अरे ती तर तिकडे गेली आहे. मग गोपाळ इंदूला शोधायला पळत दुसरीकडे जातो. आता इंदू विचारते की गेला का तो? मुक्ता मॅडम म्हणतात हो गेला, पण मला आधी सांग काय चाललं आहे आणि नाव काय तुझं? इंदू नाव सांगते की इंद्रायणी सोपानवाडीकर. मुक्ता मॅडम नाव ऐकून म्हणतात गोड नाव आहे ग, आणि तू काय ठरवलं आहेस का मला सारखं सारखं भेटायचं? परवा तिकडे चक्कर येऊन पडलीस, आज इथे लपून बसली होतीस. काय चाललंय? काय कांड केलेस ते सांग आधी. इंदू सांगते त्या पोराचं नाव ना गोपाळ आहे, तो माझा मित्र आहे. मी त्याच्या अंगावर पाणी फेकलं आणि तो चिडला. मुक्ता मॅडम विचारतात की पाणी फेकलं म्हणून एवढं चिडला? इंदू म्हणते नाही तसं नाही, मी त्याच्या पॅन्टवर पाणी फेकलं ना, म्हणून असं वाटलं की त्याने सुस्स केलं. हे ऐकून मुक्ता मॅडम पण हसायला लागतात. आता इंदू म्हणते की असंच मी पण हसले ना म्हणूनच तो चिडला. नंतर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्याबाई आणि प्रेमनाथ बोलत असतात. मोठ्याबाई रागाने म्हणतात की तुमच्या जिभेला हाड नाहीये म्हणून लोक तुम्हाला हाडहाड करतात. परत दादासाहेबांवर तुमचं तोंड उचकटायचं नाही आहे त्यांच्यासमोर. प्रेमनाथ म्हणतो की माफ करा, पुन्हा अशी आगळीक नाही होणार. प्रचार प्रमुख म्हणून प्रॉमिस करतो तुम्हाला. आता मोठ्याबाई म्हणतात की नाटक नका करू, आता सांगितलं ती कामं करा नीट. प्रेमनाथ म्हणतो बरं सासूबाई तुमची आज्ञा, बोला काय करायचं आहे? मोठ्याबाई एक बॉक्स प्रेमनाथला देतात आणि म्हणतात की आता ही मिठाई घ्या आणि त्या इनामदार मॅडमला देऊन या. आता प्रेमनाथ विचारतो की आम्ही एकटे? मोठ्याबाई विचारतात की का काही प्रॉब्लेम आहे का? प्रेमनाथ म्हणतो की नाही आम्हाला काही अडचण नाही आहे, पण त्या मॅडमना आमची अडचण आहे ना. मागच्या वेळेस पाहिलं ना आम्हाला कसं बाहेर उभा केलं होतं त्यांनी. कसं आहे सगळं स्टेटसचा गेम आहे, आमचं स्टेटस वेगळं तुमचं स्टेटस वेगळं. मोठ्याबाई म्हणतात आता कळतंय ना तुम्हाला तुमचं स्टेटस आमचं स्टेटस, म्हणजे हे काम आम्ही करायचं असं म्हणताय तुम्ही? करते मी असं म्हणून त्या प्रेमनाथच्या हातातून बॉक्स घेतात आणि बॅगमध्ये ठेवतात. आता प्रेमनाथ म्हणतो तुम्हीच गेले पाहिजे. काय सांगता येते? उद्या जर तुम्ही आमदार झाला तर तुम्हाला कॅबिनेटमध्ये एखादं पद वगैरे देतील. पर्सनल टच वाढला पाहिजे ना सासूबाई. आणि तुम्ही एकटे नाही आहात, आम्ही आहे की तुमच्यासोबत. मोठ्याबाई खुश होऊन म्हणतात की हो, आणि म्हणतात चला. आता दोघे पण तिथून निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की मुक्ता मॅडम इंदूसोबत गप्पा मारत असतात. इंदू मुक्ता मॅडमला परीक्षा कशी झाली ते सांगते. मुक्ता मॅडम म्हणतात की अच्छा अशी झाली तर तुझी परीक्षा, पण तो गोपाळ सांगतो ते बरोबरच आहे. मला एक सांग, तू कॉपी करून पास झाली असती तर त्याचा काय उपयोग होता आणि त्याचा काही फायदा आहे का तुला? भले तू परीक्षेमध्ये नापास झाली तरी चालेल, पण त्यामुळे तुला कळेल तरी की आपल्याला काय येतंय काय येत नाही. अगं जर आपल्याला कळत नाही आणि कळलं नाही की आपल्याला काय येत नाही आहे तर आपली गत हिच्यासारखी होती. तितक्या तिथे भदे आणि येतात आणि सांगतात की आनंदीबाई दिग्रसकर. मुक्ता मॅडम म्हणतात की हो त्यांच्यासारखीच. भदे सांगतात की अहो त्या आल्या आहेत. यावर मुक्ता मॅडम म्हणतात की त्यांना कळलं वाटतं की मी त्यांची आठवण काढले, ते पाठवा त्यांना आतमध्ये. इंदू मोठ्याबाईंचं नाव ऐकून खूप घाबरते आणि उठून घाबरून जायला लागते. मुक्ता मॅडम तिच्या हाताला पकडतात आणि तिला थांबवतात आणि विचारतात काय गं तू कुठे निघालीस? तू कशाला घाबरतेस? आणि माझ्या ऑफिसमध्ये आहेस तू, चल बस तू, माझं ऑफिस आहे, तुला कोणी काही बोलणार नाही. म्हणून त्या इंदूला त्यांच्या खुर्चीवर बसवतात आणि विचारतात की कसं वाटतंय, कशी आहे खुर्ची? इंदू खूप खुश होऊन म्हणते की छान वाटतंय. भदे प्रेमनाथ आणि मोठ्याबाईंना आतमध्ये घेऊन येतात. आता इंदूला खुर्चीवर बसलेलं पाहून मोठ्याबाई आणि प्रेमनाथ आश्चर्याने बघायला लागतात. इंदू मात्र त्यांना बघून खूप घाबरते. मोठ्याबाई प्रेमनाथला हळूच म्हणतात की इंदे इथं काय करते? आणि त्या इंदूला म्हणतात की इंदू काय करतेस ग, चल जा घरी निघ. मुक्ता मॅडम म्हणतात की इंदू माझी पाहुणी आहे, माझ्या पाहुण्याने कधी यायचं आणि कधी जायचं ना, आता हे तू ठरवणार का? मोठ्याबाई म्हणतात की नाही तुमची पाहुणी असली तरी ती आमची आश्रित आहे असं म्हणून त्या थांबतात. आता
मुक्ता मॅडम मोठ्या बाईंकडे रागाने बघायला लागतात. मोठ्या बाई म्हणतात, काय आहे, ती मोठी बाई आहे ना, मला बघायला लागतं ना सगळीकडे, आणि काय आहे, तिची परीक्षा आहे. मग नंतर पोरं अभ्यास करत नाहीत म्हणून म्हटलं. आणि त्या इंदूला म्हणतात की घरी जा, तुझ्यासाठी खाऊ काढून ठेवला आहे मी. मुक्ता मॅडम म्हणतात की ते मी ठरवेन, हे तिने कधी जायचं आणि कधी यायचं ते. प्रेमनाथ मोठ्या बाईंना म्हणतो की सासूबाई तुम्ही बसा. आणि तो मुक्ता मॅडमना म्हणतो की मॅडम आम्हाला ना जरा कामाबद्दल बोलायचं आहे. मुक्ता मॅडम म्हणतात, एक मिनिट, तुम्हाला उद्या बोलवलं होतं, मग तुम्ही आज कशाला आला परत? प्रेमनाथ म्हणतो, तसं नाही, आम्ही विचार केला, कल करे सो आज करे सो आता. कसं आहे, फायद्याच्या कामाला उशीर नसतो ना करायचा. मुक्ता मॅडम विचारतात की फायदा, कोणाचा फायदा? प्रेमनाथ म्हणतो की अहो तुमचा, आम्हाला कळलं आहे की तुम्हाला खायला खूप आवडतं, म्हणून तुमच्यासाठी आम्ही खाऊ आणला आहे. आणि तो मोठ्या बाईंना म्हणतो, सासूबाई पटकन काढा तो बॉक्स. प्रेमनाथ तो बॉक्स द्यायला लागतो. आता भदे त्याच्या हातातून तो बॉक्स घेणार, तितक्यात प्रेमनाथ त्याला थांबवत म्हणतो की नाही, हा फक्त मॅडमसाठी आहे, स्पेशल आहे. काय आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळंच कळतं, असं म्हणत तो बॉक्स तिथे टेबलवर ठेवतो. प्रेमनाथ म्हणतो की म्हणून आम्ही पोटभर खाऊ आणला आहे. मुक्ता मॅडम तो बॉक्स हातामध्ये घेतात आणि खोलून बघतात आणि पटकन बॉक्स बंद करून ठेवतात आणि हसत म्हणतात, अयो माझ्यासाठी खाऊ. आणि त्या भदेंना म्हणतात, भदे माझ्या आवडीचा खाऊ आणला यांनी. मोठ्या बाई म्हणतात, अजून लागला तर सांगा, देऊ आम्ही. मुक्ता मॅडम विचारतात की पण हा खाऊ नेमका कोणाकडून, तुमच्याकडून की आनंदीबाई तुमच्याकडून? मोठ्या बाई म्हणतात, माझ्याकडून. मुक्ता मॅडम म्हणतात, मग विंजे साहेब जरा 2 मिनिट बाहेर जाता का? नाही म्हणजे मॅडमची जरा 1 to 1 हितगुज खाऊबद्दल. मग प्रेमनाथ म्हणतो, हरकत नाही, आम्ही बसतो बाहेर. आणि जाता जाता मोठ्या बाईंना म्हणतो, सासूबाई सेट आहे बरं का आता सगळं, आणि बाहेर निघून जातो. आता मुक्ता मॅडम म्हणतात, भदे चला, माझा आवडता खाऊ तर मिळाला, आता इंदूला तिचा खाऊ द्या, आणलाय ना? भदे म्हणतात, हे काय चॉकलेट आणले आहेत ना तिच्यासाठी. मुक्ता मॅडम इंदूला चॉकलेट देत म्हणतात की इंदू एकटी खाऊ नको, सगळ्यांना वाटून दे आणि जा आता. मग इंदू तिथून निघून जाते. मुक्ता मॅडम बॉक्स बघत म्हणतात की माझ्या आवडीचं खाऊ. मोठ्या बाई म्हणतात, अजून लागला तर सांगा. मुक्ता मॅडम विचारतात, पण तुम्हाला कसं कळलं मला हाच खाऊ हवा होता? मोठ्या बाई म्हणतात, अहो खायला तर सगळ्यांनाच आवडतं की. मुक्ता मॅडम म्हणतात, खरं आहे तुमचं. मोठ्या बाई खुश होऊन म्हणतात की आत्ता कसं बोललात मोठ्या बाई, अगदी मनापासून बोललात, आता आयुष्यभर तुम्ही मला मोठ्या बाईच म्हणाल. यानंतर आपण पाहतो की रात्री मोठ्या बाई मुक्ता मॅडमच्या ऑफिसमधून बाहेर येतात आणि मोठ्या बाई बाहेर येतात. प्रेमनाथ खुश होऊन ओरडायला लागतो की विजय असो, विजय असो, आमदार सासूबाईंचा विजय असो. तुमचे प्रचार प्रमुख प्रेमनाथ विंजे सरकार यांच्याकडून तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि विचारतात, काय मग मिळालं ना आमदारकीचं तिकीट? मग मोठ्या बाई शांतच असतात. प्रेमनाथ म्हणतो की मिळालंच असणार, आमचं नाणं असं खणखणीत वाचताना लक्षात आलं असेलच तुमच्या. आणि हे जे असं आहे ना सेट वगैरे करणं स्पेशालिटी आहे आमची. अहो आता साक्षात तुम्हाला सेट केलं म्हणजे ती इनामदार बाईन कसं काय चीज आहे. पैसा बोलतो पैसा, आम्ही विंजे सरकार आहोत, कळतं आम्हाला, सगळ्यांचं सगळंच कळतं. मोठ्या बाई रागाने म्हणतात की गप्प बसा, आणि अक्कल तर कवडीची नाही आहे पण बोलता किती. यावर प्रेमनाथ आश्चर्याने विचारतो की का, काय झालं, मिठाई कमी पडली की काय त्यांना? आपण लगेच मॅनेज करू. यावर मोठ्या बाई म्हणतात की गप्प बसा, अजून एक शब्द बोललात ना, असं म्हणून त्या तिथून जायला लागतात. प्रेमनाथ त्यांना थांबवत म्हणतो, अहो सासूबाई पण झाले तरी काय? यावर मोठ्या बाई म्हणतात की काय झालंय, काय झालं काय विचारता? आणि त्या प्रेमनाथला सांगायला लागतात की मुक्ता मॅडम त्यांना म्हणाल्या होत्या की बरं का मोठ्या बाई, मी स्टेट लेवलची प्लेयर होते, म्हणजे नॅशनल. अगदी थोडक्यात हुकलं बघा माझं. मग मोठ्या बाई म्हणाल्या की पण काय हो, तुम्हाला सगळं गेम कळत असतील नाही का? मग मुक्ता मॅडम त्यांना म्हणाले होते की तर मला सगळ्या गेममधलं सगळंच कळतं, राजकारणामधलं पण गेमा कळतात, बरं सगळ्या प्लेयरबद्दल पण कळतं, कोण प्लेयर किती जेन्युइन आहे, कोण रडीचा डाव खेळतं, कोण किती पाण्यात आहे, मला सगळं कळतं. आणि त्या म्हणतात की एक काय झालं, एकदा एक कन्फेशन द्यायचं आहे. तुम्हाला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हा मला कळलं होतं बरं का, म्हणजे मला असं वाटलं होतं की, आणि ते डोक्याला हात लावून असं दाखवतात मोठ्या बाईंना की तुमचे 4 आणे पडलेत, पण ती माझी मोठी चूक होती, तुमचे 4 आणे नाही पडले, तुमचा रुपयाच पडलाय. मोठ्या बाई रागाने मुक्ता मॅडमला म्हणतात, काय बोलते? मग मुक्ता मॅडम म्हणतात की मला असं म्हणायचं आहे की तुझा अख्खा रुपयाच पडलाय छोट्या बाई, चल उठ इथून, मला पैसे चारतेस आणि लाज नाही वाटत का गं तुला मला पैसे चारायला? तुला तिकीट पाहिजे ना? अगं साध्या साध्या प्रश्नांची उत्तर येणं झाली तुला, आणि तुला आमदार व्हायचं आहे, तुला आमदार
आमदार कोण, खासदार काय, त्याची कामं काय विचारलं त्याचं उत्तर येईना आणि मला लाज देते. तिकीट हवं आहे तुला, तुझं तिकीट कटलं. नाही गं, कोणी नाव सुचवलं होतं तुझं, कोण गं तो, त्याचं नाव काय सांग. यावर मोठ्या बाई घाबरत म्हणतात की पोपटराव दादासाहेब. मग मुक्ता मॅडम म्हणतात की तू पोपटराव, तुमच्या दोघांचे तिकीट कसं कट करते ना बघ, तुमचं तिकीट कटलं म्हणजे कटलं. यावर मोठ्या बाई घाबरत म्हणतात की अहो असं नका करू आणि मुक्ता मॅडमला हात जोडून म्हणतात असं नका करू. यावर मुक्ता मॅडम म्हणतात की नाही जमणार, साधे साधे प्रश्न विचारणार होते तुला, पण आता नाही, आता तू बघच मी काय करते ते. आता आपण पाहतो की हे सगळं ऐकून प्रेमनाथ खूप टेन्शनमध्ये येतो. मोठ्या बाई रागाने प्रेमनाथला म्हणतात की तुमचा टॉप नाही तर तुमचा फ्लॉप शो होता. कुठल्या मुहूर्तावर आम्ही तुम्हाला जावई करून घेतले काय माहिती, आणि कुणी सांगितलं होतं की तुम्हाला ते पैसे खाते म्हणून. प्रेमनाथ म्हणतो की सगळे राजकारणी खातात म्हणून आपलं. मी मोठ्या बाई रागाने म्हणतात गप्प बसा, इतकी चांगली सुवर्ण संधी चालून आली होती आमच्या आयुष्यामध्ये, तुमच्यामुळे ती पण गेली, सगळं नासवून टाकलं तुम्ही. प्रेमनाथ मोठ्या बाईंना समजावत म्हणतो की शांत व्हा, काहीतरी मार्ग काढतो आम्ही. यावर मोठ्या बाई म्हणतात की कसला मार्ग, तुम्ही मार्ग काढू शकत नाही तर असलेले मार्ग बंद करू शकता फक्त, बाकी काही नाही, अजिबात बोलायचं नाही माझ्याशी, असं म्हणून त्या तिथून निघून जातात. आता प्रेमनाथ इकडे मोठ्या बाईंना आवाज देत असतो की सासूबाई ऐका माझं, काहीतरी करूया आपण. आता यानंतर आपण इकडे पाहतो की गोपाळ अभ्यास करत बसलेला असतो आणि तितक्या तिथे इंदू येते आणि गोपाळकडे बघायला लागते. गोपाळचं इंदूकडे लक्ष नसतं. इंदू गोपाळजवळ येते आणि एकदम हळू आवाजात त्याला आवाज देते की गोपाळ इंदूकडे रागाने बघायला लागतो आणि परत अभ्यास करायला लागतो. इंदू घाबरत म्हणते की ते मी आज शाळेतून येताना, मात्र गोपाळ इंदूकडे लक्ष न देता अभ्यास करत असतो. आता इंदू म्हणते ऐकतोयस ना गोपाळ, मी तुझ्याशी खूप चुकीचं वागले रे, मला माफ कर, सॉरी. आता गोपाळ इंदूकडे बघतो आणि म्हणतो की अभिनंदन. इंदू विचारते की कसलं अभिनंदन, तर गोपाळ म्हणतो की तुला तुझी चूक कळून आली ना त्याबद्दल, आणि म्हणतो इंदे अगं आज मी लेखनिक होतो म्हणून तू मला प्रश्न विचारले, माझ्याऐवजी जर दुसरं कोणी असतं ना तर डायरेक्ट मास्तरकडे जाऊन तक्रार केली असती तुझी. मला हे चालणार नव्हतं गं, तू चिटिंग करून लिहिणार, कॉपी करून लिहिणार, आणि मला हे पण माहिती होतं की माझ्या फ्रेंडला पण हे चालणार नाही. आता इंदू आनंदाने गोपाळजवळ बसत म्हणते की गोपाळ तू मला इतकं कसं काय रे ओळखतो. यावर गोपाळ म्हणतो अगं तुझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्यात मी, आणि तसं पण आपण दोघं मित्र आहोत ना, मग ओळखणार नाही का एवढं पण तुला, आणि मला हे पण माहिती होतं की तू चुकणार आणि नंतर तुला तुझी चूक कळून येणार आणि मग तू माझ्याकडे येऊन त्याची माफी मागणार, हे पण मला माहीत होतं. इंदू म्हणते व्यंकू महाराज म्हणतातच ना की माणसाने नेहमी खऱ्यानं वागावं तरच विठुराया आपल्या पाठीशी उभं राहतो. मग गोपाळ म्हणतो कोण कशाला पाठी उभं राहायला लागतंय, बरं ते जाऊ दे, मला सांग उद्या कुठला पेपर आहे. मग इंदू सांगते की इतिहास आणि नागरिकशास्त्र. आता गोपाळ म्हणतो अरे बापरे, उद्या तर माझा हात लिहून लिहून दुखून जाणार आहे एकदम, तुझा पण पेपर लिहायचा आहे आणि माझा पण, आणि इंदू मॅडम तुमची तर जोरदार तयारी झाली असणार असं मी खूप म्हणेल, पण तू लगेच चण्याच्या झाडावर चढून नकोस. मग इंदू हसायला लागते. गोपाळ म्हणतो की नीट अभ्यास कर आणि जा अभ्यास कर, चला जावा आता. मग इंदू तिथून निघून जाते. आता आपण पाहतो की मोठ्या बाई रागाने घरी आलेल्या असतात. प्रेमनाथ सुद्धा त्यांच्या पाठीपाठी येतो आणि म्हणतो की सासूबाई तुम्ही शांत व्हा. मोठ्या बाई प्रेमनाथला म्हणतात की तुम्ही आल्या पावली मागे फिरायला जावा, तिकडं बाहेर जावा लवकर. प्रेमनाथ म्हणतो की अहो माझं काहीतरी ऐकून घ्या. मग मोठ्या बाई म्हणतात की काही ऐकून घेणार नाही मी, जर तोंड खोललं ना तर तोंडात डिझेल होतील तुमच्या. प्रेमनाथ म्हणतो की अहो असं काय करताय तुम्हीच निवडलेलं एकुलता एक जावई आहे ना मी. तितक्यात मोठ्या बाईंना कोणाचा तरी फोन येतो. प्रेमनाथ फोन उचलायला जाणार, तितक्यात मोठ्या बाई रागाने म्हणतात की काय आहे. प्रेमनाथ घाबरत म्हणतो की ते कोणाचा फोन आहे ते बघत होतो. मग मोठ्या बाई रागाने प्रेमनाथकडे बघायला लागतात. प्रेमनाथ घाबरत म्हणतो की नाही जातो, तुम्ही शांत झाले की मग येतो. आता मोठ्या बाई फोन घेतात आणि घाबरत म्हणतात की बोला पोपटराव दादासाहेब. पोपटराव रागाने म्हणतात की बोला, तुम्ही काय बोलण्यासारखं ठेवलं आहे का, आणि तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही खूप मोठी चूक केली. मोठ्या बाई घाबरत म्हणतात की आता माणूस म्हटल्यावर चूक होणारच की, पण असा एकदम विश्वास तोडू नका, झालेली चूक सुधारता येते, मी करेल सगळं नीट. पोपटराव म्हणतात की तुम्ही काय कपाळ नीट करणार आहे, तुम्ही आणि तुमच्या जावयाने सगळा घोळ करून ठेवला आहे, आणि तो तुमचा तीनपाट जावई. मोठ्या बाई म्हणतात हां जरासा चुकलंच त्यांचा अंदाज. यावर पोपटराव म्हणतात जरा, अहो एक नंबरचा नालायक माणूस आहे, त्याला जरा दूर ठेवा, काय तो तुम्हाला घेऊन बुडेलच पण आमचासुद्धा बट्ट्याबोळ करून ठेवेल. मग मोठ्या बाई म्हणतात तुमची बहीण आहे मी, असं होऊ देईल का मी बरं.
पोपटराव रागाने म्हणतात की एक मिनिट, काय सांगतोय ते नीट ऐका आणि हे रिकामे उद्योग बंद करा आणि अभ्यासाला लागा. त्या परीक्षा घेतील ती पास व्हा, नाहीतर पक्षात आमच्या इज्जतीचा भुसकट पडेल. येतंय का डोक्यात काय? हे उलटे पालटे उद्योग बंद करायचे. चला ठेवतो फोन, असं म्हणून ते फोन ठेवतात. आता यानंतर आपण इकडे पाहतो की मोठ्या बाईंना खूप राग आलेला असतो आणि वाईटही वाटत असतं आणि त्या स्वतःशीच म्हणतात की मोठी बाई आहे मी, म्हणे दिग्रजकर आहे, कोण पण येतंय आणि मलाच बोलतंय आणि म्हणतात की आता अभ्यासच करते आणि त्या टेन्शनमध्ये येऊन विचार करायला लागतात. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.